प्रियांनो, एक विचार सांगणार आहे मी. पण असा विचार तुम्हाला सांगणार आहे जो मला आता या ठिकाणी थोडंसं मोळा डॅम फाट्याच्या बायपासच्या वेळेस देवबाप माझ्याशी बोलत होता. आणि प्रियांनो, आज पुलतांबा, श्रीरामपूर, देवळाली एवढे गावं करून मी घराकडं चाललो. हे बघा, सेवकाच्या मनामध्ये नेहमी हे असलं पाहिजे की देवाचं गौरव सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता देवाचा दास एकटा आहे, तो एकटा दास सर्व ठिकाणी जाऊ शकतो का? त्याला जाणं शक्य नाही. परंतु अशा सुविधा आमच्यासाठी देवबाप्पाने उपलब्ध केलेल्या आहेत की त्याद्वारे आम्ही जरी त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या जाऊ शकलो नाही, परंतु या मोबाईलच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही सर्वत्र जाऊ शकतो. आणि सर्वत्र जाण्याचं कारण पण विशेष असतं. त्या ठिकाणी सेवकाला काहीतरी स्वतःला त्या ठिकाणी प्रदर्शित करायचं आहे, यासाठी सेवक पण आशा ठेवत नाही. सेवकाची एकच इच्छा असते की देवबाप्पाचा निरोप सर्व ठिकाणी जावा. ही आशा आणि ही इच्छा ज्यांच्या हृदयात असते ना प्रियांनो, हे बघा, देवबाप खोल हृदयामधले विचार समजणारा आहे, जाणणारा आहे. देवबाप्पाला कोणतीच गोष्ट असंभव, अशक्य अशी नाही आहे. देवबाप काहीही करू शकतो, परंतु आमचे विचार सकारात्मक असले पाहिजे. आमचे विचार नकारात्मक जर असले ना, कोणाला जरी कोणाच्या मनातलं, हृदयातलं समजू शकत नाही, पण देवबाप्पाला प्रत्येकाच्या हृदयातलं, मनातलं क्षणार्धामध्ये समजतो. आणि बायबलमध्ये तशी उदाहरणं दिलेली आहेत. बघा, योनाला एक काम सांगितलं होतं, निनवेला जा आणि सुवार्ता सांग. पण निनवेला जाण्याऐवजी तो तार्शिशाला चालला. का योना तार्शिशाला चालला असेल? निनवेला जाण्याची त्याला इच्छा का झाली नाही? कारण निनवेचे लोक उच्चे धिपाड, बलवान होते आणि त्या शहरात जाऊन योनाला सुवार्ता सांगण्याचं काम दिलं. आणि योनाने वैयक्तिक विचार केला असेल की ज्या शहरात मला देवबाप पाठवित आहे त्या शहराची परिस्थिती काय आहे. आणि जेव्हा ती परिस्थिती त्यांनी लक्षात आणली असेल, तेव्हा योनाने निनवेला जाण्याऐवजी तार्शिशाला जाणं पसंत केलं. परंतु प्रभू परमेश्वराने दिलेल्या शब्दाला योनाने मान्य केलं नाही. परमेश्वराला कुणी येऊन सांगितलं का? परमेश्वराला निरोप दिला कुणी? अहो, तुम्ही योनाला काम सांगितलं, तो योना ते काम न करता भलतीकडंच चाललेला आहे. कुणी निरोप दिला परमेश्वराला? परमेश्वराला अंतरी कळलं की मी जो निरोप दिला तो निरोप योना मान्य करत नाही. म्हणून पुढं काय झालं ते आपल्या सर्वांना माहीत आहे. योनाला माशाच्या पोटात पाठवलं, मग कसा तो पोटातून बाहेर आला सगळं आपण अवगत आहे. प्रियांनो, तुम्हाला म्हणलं ना, देवाची एक अद्भुत बात दाखवणारी एक वचन त्याच्यासाठी बघावं लागेल. स्तोत्रसंहिता 21:1-2, बस तेवढं एक वचन. आणि हा विचार सांगितला की प्रार्थना करणार आपण. स्तोत्र 21, 1 आणि 2. तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो, तू सिद्ध केलेल्या कारणामुळे त्याला केवढा उल्हास होतो. त्याचा मनोरथ तू पूर्ण केला आहे, त्याच्या 200 मागण्या तू अमान्य केले नाही. प्रियांनो,
याच 21 अध्यायामध्ये 2 वचनं आहेत की त्याच्यामध्ये दिलं आहे की परमेश्वराने आपल्या अकलेने पृथ्वीला समुद्रावर स्थिर केलं आणि जी पृथ्वी समुद्रावर परमेश्वराने स्थिर केली ती पृथ्वी आजपर्यंत डळमळत नाही. एक गोल फुटबॉलसारखा चेंडू त्याने पाण्यावर आधंतरी दिला ठेवून, पण तो आधंतरी ठेवलेल्या चेंडूसारखी पृथ्वी आजपर्यंत त्या पाण्यावरून हललेली नाही. तिने आपली जागा सोडलेली नाही. ती आज जशी परमेश्वराच्या इच्छेने परमेश्वराने त्या पाण्यावर ठेवली ती पृथ्वी आज तागायतपर्यंत तशीच आहे. परंतु आम्ही ऐकतो जेव्हा जगामध्ये वाटचाल करत असताना की असं सांगण्यात येत आहे की जगामधला बर्फ तेजीने वितळायला लागलेला आहे आणि जर हा बर्फ असा तेजीने वितळत राहिला तर पाण्याची पातळी काही अंशी वाढण्याची संभावना आहे आणि पाण्याची संभावना जर वाढली तर मग त्याचे दुष्परिणाम आम्हाला वेगळेच बघावयास मिळतील असं आम्ही TV चॅनलवरून ऐकलेलं आहे. प्रियांनो, या गोष्टी ज्या पाण्याच्या प्रक्रियेविषयी प्रभू बोलत आहे या गोष्टीमुळं फक्त या पृथ्वीला हानी होण्याची संभावना आहे असं जगातले जे सायंटिस्ट आहे ते सांगत आहे. का ते सांगत आहेत? कारण प्रभू परमेश्वराने जी पृथ्वी हा ग्रह पाण्यावर अशा प्रकारे ठेवलेला आहे प्रियांनो की तो ग्रह प्रभू परमेश्वराच्या सांगण्याशिवाय हलणार नाही किंवा त्याची काही हानी होणार नाही. का प्रभू परमेश्वर त्या ग्रहाला काही हानी होऊ देत नाही किंवा तो हालत नाही? कारण प्रभू परमेश्वराने आपल्या मनामध्ये एक इच्छा ठेवून या पृथ्वी ग्रहाला पाण्यावर त्याने ठेवलेला आहे आणि तो अशा प्रकारे पाण्यावर स्थिर आहे प्रियांनो की तो आजपर्यंत या पृथ्वीवरून पाण्यामध्ये त्याची हानी झालेली नाही. परंतु जगाची उलाढाल होत असताना जर पाण्याची प्रक्रिया जर वाढली तर पृथ्वीला धोका उत्पन्न होण्याची संभावना आहे असं आम्ही ऐकलेलं आहे. प्रियांनो, प्रभू परमेश्वर जे पण करतो त्याच्या मागं पुढचा मागचा सर्व हेतू आणि उद्देश लक्षात ठेवून प्रभू परमेश्वर सर्व काही करत आहे. आता शेवटी एक विधान बोलतो आणि थांबतो. प्रियांनो, आज आम्हाला प्रभू परमेश्वराने आपल्या नावामध्ये घेतलं आहे. आम्ही त्याच्या नावावर विश्वास ठेवला आहे. कशासाठी ठेवला आहे आम्ही? आमचा पण काही उद्देश हेतू आहे ना विश्वास ठेवण्यामागं. का उगाच ठेवायचा म्हणून आम्ही विश्वास ठेवला आहे? आम्हाला पण एक आशा आहे ना की आमचा जेव्हा प्रभू परमेश्वर आपल्या दूतासह येणार आहे तेव्हा तो आपल्याबरोबर आम्हाला घेऊन जाणार आहे आणि तो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आम्ही पण जाण्याची आशा धरलेली. का उगाच आम्ही विश्वास धरला आहे? काही ना काही आशा आहे ना आमच्या विश्वास धरण्यामागं. प्रियांनो, आंटी मला म्हणल्या आज खूप उशीर केला. जवळजवळ 8 वाजायला 6 मिनटं बाकी असताना मी या ठिकाणी आलो. मला ताबडतोब कळलं. प्रियांनो, प्रभू परमेश्वर सेवकाला सांगून ठेवलेलं आहे त्यांनी. 2 तिमोथेय याचा 4था अध्याय 2ऱ्या वचनात ती बात सांगितलेली. काढ ताई, 2 तिमोथेय 4था अध्याय 2रं वचन.
कोणतं पुस्तक आलं मला सांगत जा. हां, 4था अध्याय 2रं वचन. वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने द्वेष दाखवू, निर्देश कर व बोध कर. आता देव बाप्पाने मला दाखवलं, बाळा तुला साळवे परिवारात जायचं आहे. मी देव बाप्पाला असं म्हणू शकत होतो, देव बाप्पा किती वाजले आता, ते प्रियजन जेवणाच्या तयारीत असतील किंवा अन्य काहीतरी कामामध्ये व्यस्त असतील, कशाला मी जाईन ना पुढच्या वेळेला. जेव्हा मी तर या रूटला येतच असतो नेहमी, पुढच्या वेळेला जाईल आणि त्यांना तुझ्या मनात जो निरोप आहे तो पुढच्या वेळेला सांगन. असं जर मी म्हटलं असतं मनातल्या मनात देव बाप्पाला, मग माझ्यामध्ये आणि योनामध्ये काही फरक राहिला असता का? योनाने पण मनात विचार काही केला असेल म्हणून तो निनवेल नाही केला. मी जर देव बाप्पाचं ऐकलं नसतं, म्हणलं असतं नाही आता खूप वेळ झाला आहे, आता माझं जाणं बरोबर नाही आहे, शक्य नाही वाटत मला त्या ठिकाणी जाणं. प्रियांनो, देवबाप ज्याच्या पण मनामध्ये जो पण विषय आपल्या सेवेविषयी सांगतो ना प्रियांनो, रिकामा विचार सांगत नाही देवबाप. देवबाप ते घेऊन आलेला असतो आणि ते त्या ठिकाणी त्याला ठेवायचं असतं. पण प्रभू आत्म्यात आहे, मी शरीरात आहे. बरोबर, शरीर इथं आलं आहे ना, आत्मा प्रभूच आहे. त्या आत्म्याने मला सांगितलं म्हणून मी या ठिकाणी आलो आणि त्या आत्म्याने तुमच्या सर्वांच्या मनाचं कंट्रोल केलं की माझा सेवक येतोय, तो जे काय करील तुम्ही ऐका. म्हणून बसलात ना तुम्ही म्हणले का नाही ब्रदर आम्हाला लय कारण आहे, आम्ही लय बिझी आहे, आम्ही लय XYZ आहे, आता काय आम्हाला जमणार नाही बसायला. म्हणले तुम्ही का नाही म्हणले? कारण देव बाप्पाने तुमच्या आत्म्याला आपल्या नियंत्रणामध्ये घेतलं. का नियंत्रणात घेतलं? कारण देव बाप तुम्हाला आशीर्वाद द्यायला मागतो. सेवक या ठिकाणी वेळ घालवायला आलाय, देवाचा आत्मा पण या ठिकाणी आलाय वेळ घालवायला आला. देवाचा आत्म्याला वेळ घालवण्यासाठी वेळच नाही आहे. देवाचा आत्मा कोणत्याही ठिकाणी वेळ घालवायसाठी येत नाही. म्हणून सेवकांना पण तो आत्म्याच्या प्रेरणेने जे पाठवतो ना, ते सेवक पण वेळ घालवण्यासाठी येत नाही. प्रियांनो, अतिशय आशीर्वादित आहे तुम्ही की देवाचा थोडासा तरी शब्द तुम्ही ऐकलाय. अशा पृथ्वीला देव बाप्पाने या पृथ्वीवर पाण्यावर स्थिर केलंय. तो परमेश्वर तुमच्यासाठी पण येणाऱ्या दिवसामध्ये चांगल्या गोष्टीची योजना करत आहे. आता एक प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छितो. फक्त काही जणांना सूट देणार मी, या बाळाला, याला, त्या मुलीला, ह्या एक मुलीला, एवढ्या जणांना मी सूट देणार. या प्रियजनांना देवबाप त्या प्रश्नामध्ये सामील नाही करत. बाकीचे जे आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. बघू आता तुम्ही किती देवबाप्पासाठी काय केलं आहे. सकाळपासून या ठिकाणी मी प्रार्थनेला येण्या अगोदरपर्यंत तुम्ही बायबलचं एक वचन वाचलं आहे? एक वचन, एक अध्याय नाही, एक वचन. किती जणांनी वाचलं एक वचन? काय नाव आहे बाळा तुझं? अरे वा, साक्षीसाठी टाळ्या वाजवा. देवबाप त्या बाळाला आशीर्वाद देऊ. प्रियांनो, आता सकाळपासून इथं प्रार्थनेला बसण्यापूर्वीपर्यंत कुणी एकही अन्नाचा घास खाल्लेला नाही? हात वर करा. बघा, एकाचाही हात वर नाही झाला की आम्ही अन्नाचा एकही घास खाल्लेला नाही म्हणून. परंतु बायबलच्या एक वचनाविषयी देवबाप्पाने विचारलं. साक्षी बाळाशिवाय कोणी एक वचन वाचायला वेळ मिळाला नाही. सांगा प्रियांनो, एवढे तुम्ही सकाळपासून इथं प्रार्थनेला बसण्यापूर्वीपर्यंत बिझी होते का? होते का बिझी? काही ठिकाणी असू शकतात तुम्ही, ते मान्य होईल देवबाप्पाला.
पण मला देवबाप मला दाखवित नाही की हे या ठिकाणी प्रार्थनेला बसण्यापूर्वीपर्यंत एकदम बिझी म्हणजे बिझीच होते. यांना वेळच नव्हता देवबाप्पाचं वचनं वाचण्याकरिता किंवा देवबाप्पाची आठवण करण्याकरता वेळच नव्हता. आहे का असं? प्रियांनो, आम्हाला स्वर्गात जायचं आहे ना. आशा धरली ना आम्हाला की आम्ही स्वर्गात जाणार आहे. तिथं जर देवबाप्पाने विचारलं, ह्या लहान बाळांना सोडून तुम्हाला जर विचारलं 24 तासात एक वचन वाचत होते का तुम्ही, काय उत्तर देईल तुमचा आत्मा सर्वसमर्थ देवाला? आज दास विचारित आहे आत्म्याच्या प्रेरणेने, पण एक दिवशी जर प्रभूने स्वतः विचारलं तुम्हाला, तुमचा आत्मा काय उत्तर देईल? म्हणून प्रियांनो, सेवक जेव्हा पण येतो ना सुवेळी अवेळी, सेवकाजवळ निरोप असतो. निरोप सेवक आपल्या विश्वासणाऱ्यांना जाग करण्यासाठी आत्म्याच्या प्रेरणेने येतो. म्हणून सेवकांना देवबाप्पाने आदेश दिलाय, सुवेळी अवेळी तयार आहेस. मी सांगितलं लगेच निघायचं, किंतु परंतु करायचं नाही. तुला तिथं फक्त जाण्याशी मतलब आहे. तिथं गेल्यावर काय होईल ते मी पाहून घेईन. प्रियांनो, पुढच्या वेळेला जर यदा कदाचित देवबाप्पाने मला आजच्या प्रसंगासारखं जर पाठवलं, मला माहीत नाही देवबाप पाठविल का नाही, पण मी एक दास या नात्याने बोलतो. पुढच्या वेळेला जर अशा प्रकारे देवबाप्पाने मला आणलं आणि त्याही वेळेस जर देवबाप्पाच्या आत्म्याने प्रश्न विचारला तुम्हाला, त्यावेळेस मात्र जसं साक्षी बाळाने उत्तर दिलं त्या उत्तरासारखं सर्वांचं उत्तर असावं अशी मी तुमच्याकडून आशा करतो. कारण देव या ठिकाणी येतो ना, काहीतरी तुमच्याकडून घेण्यासाठी येतो आणि काहीतरी तुम्हाला देण्यासाठी येतो. बघा, आज जो विचार सांगितला पुढच्या वेळेला तुमच्या लक्षात राहील. अरे, जर पगारी पास्टर आले अचानकपणे, ते तर काय फोन करून येत नाही, पण जर अचानकपणे आले आणि जर प्रश्न केला की एक तुम्ही वचन वाचलं का, त्यावेळेस मला हर्षाने उत्साहाने हात वर करता आला पाहिजे. मी वाचलं एक वचन. एक अध्याय जरी मला वाचता नाही आला, पण मी एक वचन वाचलेलं आहे. प्रियांनो, साक्षी बाळाने एक वचन म्हणा किंवा एक अध्याय म्हणा किंवा एक पॅरेग्राफ म्हणा, काही ना काही साक्षी बाळाने वाचलेलं आहे. जे काय वाचलं ते देवबाप्पाला माहिती आणि साक्षीला माहिती. जी कृती साक्षी बाळाने केलेली, त्या कृतीतून देवाला आनंद झाला का दुःख झालं? काय झालं? आनंद झाला आहे ना. देवबाप म्हणला असेल का, साक्षी बाळा कशाला वाचलं वचन, मला तुझ्या वाचनाने फार दुःख झालं, प्रॉब्लेम झाला, वाचायला नव्हतं पाहिजे बायबल, तू हातच लावायला नव्हता पाहिजे, तू तर वचन वाचलं, असं म्हणाल का देवबाप? म्हणून बाळांनो, जे लहान मुलं आहेत त्यांना देवबाप्पाने वर्ज्य केलं, कारण लहान मुलांचे विचार देवबाप्पाला समजतात. परंतु जे थोडे बहुत समजदार आहे त्यांच्यासाठी हा जागृतीचा एक नवीन मार्ग तुमच्यासाठी आहे. नेहमी वचनाला धरून राहा. वचनाला धरून राहिले ना तुम्ही, देवाच्या संपर्कात राहिले, आणि जो देवाच्या संपर्कात राहतो ना, त्याने देवबाप्पाला काही मागितलं आणि देवबाप त्या व्यक्तीला दिल्याशिवाय राहत नाही. आज अनेक जण देवाच्या संपर्कात नाही, प्रार्थना करतात पण वचनाच्या संपर्कात नाही. आम्ही जेवण केल्यावर पाणी पितो ना, कोण म्हणतं का पाणी नको मला, मी जेवण केलं बस, मला पाण्याची काही गरज नाही, मी नाही पिणार पाणी, म्हणतं कुणी? तसं प्रियांनो, वचन वाचणं आणि नंतर प्रार्थना करणं आहे. पण काही जण नुसती प्रार्थना करतात, वचन वाचतच नाही, अन्न आत्म्याला देतच नाही, पाणीच पितात नुसतं. त्याच्यामुळं त्यांच्या प्रार्थना काही जणांच्या ऐकल्या जात नाही. म्हणून प्रियांनो, पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्तीने देवावर विश्वास ठेवणारे सर्वजण बना आणि देव जे सांगतो ते करण्याचा नेहमी प्रयत्न करा. या छोट्याशा विचारातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. साक्षी बाळा प्रार्थना करल, त्यानंतर मी प्रार्थना करेन.